हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, मी सदानंद मोरे. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत. आज आपण दर्शन करणार आहोत रामेश्वर येथील ज्योतिर्लिंगाचे. आम्ही रामेश्वर येथील हॉटेल क्वीन पॅलेस येथून पहाटेच्या वेळेस रिक्षामधून रामेश्वर मंदिराचे दर्शन करण्यासाठी निघालेलो आहोत. येथील शिवलिंगाविषयी असे सांगितले जाते की भगवान श्रीरामांनी या शिवलिंगाची स्थापना केली. मंदिरामध्ये 2 शिवलिंग असून स्फटिक दर्शन करण्यासाठी पहाटेच्या वेळेस जावे लागते. स्फटिक दर्शनाची वेळ पहाटे 5:30 ते 6 या दरम्यानची असून यासाठी आपणास पहाटे या ठिकाणी रांगेत मंदिराच्या बाहेर येऊन उभं राहावे लागते. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपणास 2 रांगा लागलेल्या दिसतात. या ठिकाणी तिकीट घेऊनच स्फटिक दर्शन केले जाते. एका तिकिटाची किंमत 200 रुपये असून दुसऱ्या रांगेतील तिकिटाची किंमत 50 रुपये आहे. हे हिंदूंचे पवित्र ठिकाण असून 4 धामांपैकी एक धाम आहे. 4 धामांमध्ये बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी व रामेश्वर ही 4 ठिकाणे आहेत. रामेश्वर हे मंदिर फार मोठे भव्य आहे, तसेच फार आकर्षक आहे. मंदिराच्या समोरच्या बाजूस अग्नितीर्थम हे ठिकाण आहे. अग्नितीर्थम म्हणजेच ज्या ठिकाणी भाविक समुद्र स्नान करतात ते ठिकाण. हे ठिकाण अत्यंत पवित्र असे असून भाविक आल्या पहिल्यांदा समुद्र स्नान करण्यासाठी अग्नितीर्थम या ठिकाणी येतात. हे पहा, अग्नितीर्थम हे ठिकाण. पहाटेच्या वेळेस येथे होणारा सूर्योदय. समुद्र स्नान केल्यानंतर भाविक मंदिरात प्रवेश करतात. आपण माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बनवत असतो. पहाटेच्या वेळीस रामेश्वर येथे झालेली ही भाविकांची गर्दी. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक रामेश्वर ज्योतिर्लिंग. रामेश्वर मंदिराची लांबी 1000 मीटर असून मंदिराचे प्रवेशद्वार 40 मीटर उंच आहे. या मंदिरात 22 कुंड असून त्या कुंडांमध्ये स्नान करावे लागते. हे मंदिर भारतीय निर्माण कला आणि शिल्पकला यांचा उत्कृष्ट नमुना आहे. हे मंदिर 6 एकर परिसरात आहे. या मंदिराविषयी
अशी कथा सांगितली जाते की लंकेचा राजा रावण याने सीतामाईला लंकेला पळवून नेले. त्यावेळी प्रभू रामचंद्रांनी वानरसेनेच्या मदतीने समुद्रावर रामसेतू तयार करून लंकेवर आक्रमण केले. रावणाचा वध केला व ते सीतामाईला घेऊन परत आले. पण यावेळी त्यांना ऋषीमुनी भेटले व त्यावेळी श्रीराम फार दुःखी झाले होते. त्यावेळी ऋषीमुनींनी श्रीरामांना आपण दुःखी का असे विचारले असता प्रभू रामांनी आपण अनेक जणांना ठार केले असून मी एका ब्राह्मणाला म्हणजे रावणाला ठार केले याचे मला दुःख आहे असे सांगितले. त्यावेळी सर्व साधू ऋषीमुनींनी प्रभू रामचंद्रांना येथे समुद्रकाठी आपण शिवलिंग स्थापन करावे असे सुचवले. त्याप्रमाणे प्रभू रामांनी हनुमंतांना शिवलिंग आणण्यासाठी कैलास पर्वतावर पाठवले. इकडे फार वेळ झाला तरी हनुमंत येईनात म्हणून ऋषी म्हणाले की सीतामाईंनी जे वालुका शिवलिंग बनवले आहे ते स्थापन करा. त्याप्रमाणेच प्रभू रामचंद्रांनी त्याची स्थापना केली व हनुमंत परत आल्यानंतर त्यांनी आणलेल्या शिवलिंगाचीही स्थापना केली. अशी 2 शिवलिंगे या ठिकाणी आहेत. मंदिरासमोर हा रथ आहे. या मंदिरामध्ये 22 कुंड असून या कुंडामध्ये स्नान करण्याचे भाग्य भाविकांना लाभते. या ठिकाणी 25 रुपये तिकीट देऊन आपणास या रांगेतून प्रवेश करावा लागतो. या ठिकाणी महालक्ष्मी तीर्थ, सावित्री तीर्थ, गायत्री तीर्थ, सरस्वती तीर्थ, माधव तीर्थ, सेतू माधव तीर्थ, कवच तीर्थ, गवई तीर्थ, नरतीर्थ, ना तीर्थ, संगोतीर्थ, चक्रतीर्थ, ब्रह्महत्ती विमोचन तीर्थ, चंद्रतीर्थ, गंगातीर्थ, यमुना तीर्थ, शिवतीर्थ, सत्यम तीर्थ, सर्वतीर्थ, कोडीतीर्थ अशी 22 तीर्थ असून या ठिकाणी स्नान भाविक करतात. या 22 कुंडांची निर्मिती प्रभू रामांनी 22 बाण मारून केली होती. या मंदिरात केलेले कोरीव काम अतिशय आकर्षक असून डोळ्यांचे पारणे फेडते. जगातील सर्वात मोठा कॉरिडॉर व त्यात केलेले कोरीव काम.
रामेश्वर मंदिराचा परिसर फार मोठा असून मंदिर फार मोठे भव्य आहे, तसेच ते आकर्षक आहे. स्कंद पुराण, शिवपुराण यामध्ये रामेश्वरचा उल्लेख आलेला आहे. 12वे ते 18व्या शतकाच्या दरम्यान हे मंदिर उभारले गेले. द्रविड शैलीतील हे मंदिर अत्यंत सुंदर आहे.